नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलो आहोत की अरविंद केजरीवाल यांच्यावर ही वेळ का आली. आतापर्यंत अशी वेळ माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर येऊन गेलेली आहे. त्यानंतर माननीय शरद पवार यांच्यावरती ही वेळ येऊन गेलेली आहे. आता हीच वेळ पक्षफुटीची अरविंद केजरीवाल यांच्यावरती आलेली आहे. का आलेली आहे? राजकारण हे एक बाजूला विषय असू दे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे आपण अभ्यासायचं आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती माहिती पाठवून देऊ शकता. जन्म, जन्मतारीख, जन्मस्थळ. तुम्हाला घर बसल्या तुम्हाला मार्गदर्शन तुमच्या प्रश्नांचं मिळून जाईल. वळूया आपल्या विषयाकडे. त्यांचा जन्म झाला 16/8/1968 रोजी आणि सकाळी 12:30 वाजता त्यांचा जन्म झालेला आहे. नागपूरच्या जवळ शिवनी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांची कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे. प्रॉपर लग्न कुंडली आहे. वृषभ लग्नाची कुंडली ही आहे. कर्क राशीमध्ये मंगळ आणि रवी आहेत. आपल्याला माहिती आहे कर्क राशीमध्ये मंगळ हा नीच असा समजला जातो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. तर असा हा कर्क राशीतला मंगळ या ठिकाणी आहे. सिंह राशीमध्ये गुरु, बुध, शुक्र आणि प्लुटो सुद्धा आहे. सिंह राशीतला गुरु हा उत्तम समजला जातो, चांगला समजला जातो. त्यामुळेच की काय त्यांचं शिक्षण CA त्यांनी पूर्ण केलेलं आहे. कन्या राशीमध्ये केतू हर्षल आहे. वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून आहे आणि मीन राशीमध्ये राहू आणि मेष राशीमध्ये सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी घोळ आहे. मेष राशीमध्ये चंद्र आणि शनी यांची युती आपण बघू शकतो आणि ती सुद्धा कुठे आहे, ती 12व्या स्थानावरती आहे. आपल्याला माहिती आहे सध्या मेष राशीला पहिली 2.5 वर्ष 7.5 सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा जो शनी आहे हा आता मीन राशीमध्ये आहे. आणि जर आपण ओरिजिनल बघायला गेलो त्यांच्या कुंडलीमध्ये तर त्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्येच हा शनी आहे. नीच राशीचा शनी आहे मेष राशीचा. आणि असा हा शनी गोचरीने सुद्धा आता मीन राशीतून मेष राशीमध्ये येणार आहे. परंतु त्यांनी आत्ताच ही फळं द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जो आपच पक्ष फुटायचा शिल्लक राहिला होता तो सुद्धा त्यांना म्हणजे ही नामुष्की बघायची वेळ त्यांच्यावरती आली. म्हणजे मेष रास जर कोणाची सुद्धा जर असेल तर सध्याच्या 7.5मध्ये अत्यंत तुम्हाला काळजी घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट होणार नाही किंवा गर्व करू नये हेच माझं या ठिकाणी सांगणं आहे. आता या 7.5मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, साधारण दर शनिवारी मारुतीला जात जावा, शनीचं दर्शन घेत जावा. किमान दर शनिवारी शनी महात्मा वाचणं हे जास्त गरजेचं या ठिकाणी आहे. कोणताही गर्व न करणे, बिनधास्त न राहणे, नियमानुसार राहणे हे फार या ठिकाणी गरजेचं असतं. येणारा काळ नक्कीच त्यांना आणखीन पुढचं सुद्धा कठीण जाणार आहे. कारण अजूनही हा शनी मेष राशीमध्ये ज्यावेळी येईल त्यावेळेला यापेक्षा परिस्थिती कठीण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना जन्मतःच 7.5 मेष राशीला चालू होती आणि आता तशीच 7.5 आता पुन्हा त्यांना चालू झालेलीच आहे आणि मधली 2.5 वर्ष आत्ताच्या पेक्षा जास्त त्रासाची जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला घर बसल्या कुंडलीची माहिती तुम्हाला मिळणार आहे. कुठेही इंधन, वेळ खर्च न करता तुम्ही या आमच्याला फोन करायचा आहे या नंबरला किंवा व्हॉट्सअपला जन्मतारीख पाठवायची आहे, तुमचे प्रश्न लिहून पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. नमस्कार.